नमस्कार मित्रमंडळींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवरती। तर मित्रांनो, आता खळ पूर्ण झालंच म्हणायचं आपलं। तर आता मी चाललोय हनुमानाकडे वात लावायला, कारण बऱ्याच दिवसांनी चाललोय, म्हणजे जवळजवळ 15 दिवस झालं। कारण ह्या पाखराईमुळं आणि डुकराईमुळं या रानातून हलताच आलं नाही। आणि आता मी चाललोय हनुमानाला वात लावायला, हे आपल्या पलीकडल्या शेतात। ते शेत कुठे आपलं तुम्हाला दाखवतो। हे पहा, तिकडे या। आता आपण तिकडे जाणार आहोत। तर मित्रांनो, मी तुम्हाला एक जाता जाता एक मनोरंजन म्हणून गोष्ट सांगतो। मित्रांनो, एक असे दोघ जण मित्र होते। एक बिझनेसमॅन होता आणि एक त्याला देवाची आवड होती। तो कुठलंही भजन, कथा, कीर्तन रोज आपल्या घरी ठेवायचा। पण तो मित्र जे होता ना, भजन कीर्तन ठेवणारा, त्याने काय केलं, एके दिवशी मोठे महात्मा बोलवले कथा सांगायला आणि त्याला बोलवून घेतलं, तू पण ये कथा ऐकायला। तो नाही होय करीत करीत तो मला, अरे मोठ्या महात्म्याची कथा ये तू। मग तो कसा बसा एके दिवशी आला। दोघांनी कथा बळच मळच कशी तरी ऐकली आणि साधू त्याला म्हणाले, हा तुमचा खरा मित्र का? तो म्हणला, हो। काय करतो? मी बिझनेसमॅन आहे मोठा। तू एक काम करीत जा, देवाची काहीतरी पूजा भक्ती नाव कधीतरी घेत जा। तो म्हणला, मी बिझनेसमॅन आहे, मला वेळच मिळत नाही। तो म्हणला, कमीत कमी दिवसातून वेळ जरी कमी असला तरी 5 मिनिट का होईना पण देवासाठी काढत जा आणि देवपूजा करत जा। तो म्हणला, मला तर वेळ नाही, आता वेळ कधीतरी कुठेतरी काढतो। आणि मग तो बिझनेसमॅन आंघोळ करता वेळी बाथरूम मध्ये नाव घ्यायचा, कारण एरी त्याला टाइमच नव्हता। मला आंघोळ करता करता देवाचं नाव घेतो। त्याला असं काही दररोज 5 मिनिट तो देवाचं नाव घ्यायचा। जय श्रीराम इतकंच बोलायचं। त्याला काही येतच नव्हतं, तर दुसरं बोलणार तरी काय, कारण बिझनेसमुळे त्याला देवाची आठवणच होत नव्हती। कारण देवानं भरपूर जर माणसाला दिलं तर कधी देवाची आठवण पण येत नाही, तसंच त्याला पण येत नव्हती। पण त्या महाराजांनी सांगितलं होतं की तू देवाचं नाव घे, तुझा धंदा, तुझा बिझनेस 10 पटीने वाढेल। मग तो बाथरूम मध्ये आंघोळीला गेला की देवाचं नाव घ्यायचा। एके दिवशी थेट हनुमानाच्या कानावर हा आवाज गेला। हनुमान तिथं आले आणि पाहतो तर माणूस आंघोळ करताना देवाचं नाव घेतोय। देवानं त्याच्या पाठीवर थाप मारली। आंघोळ करताना तू नाव घेतोस, पण तो माणूस मग्न होता देवाच्या राड्यात, त्याच्यामुळे त्याला काही ते लागलं पण नाही। देव म्हणले, कुठं का घेण्या पण मनातून घ्यायला लागलाय, मी त्याला मारलं तरी कळालं नाही। आणि हनुमान गेले स्वर्गात। तिथे गेले तर राम दुःखी होऊन बसलेले होते। हनुमानाने विचारलं, देवा तुम्ही का दुःखी आहात? ते म्हणले, माझ्या पाठीवर कोणीतरी थाप मारली, पाठ दुखायली माझी। तुमच्या पाठीवर थाप आणि कुणी मारली? कुठल्या तरी वानरानं मारली। हनुमानानं सगळे वानर बोलविले आणि बघितली हाताची निशाणी, तर कुणाचाच हात मिळता जुळता होईना। मग राम म्हणाले, हनुमानजी तुमचा हात लावून पहा। ते म्हणले, मी तर तुमचा एवढा भक्त आहे आणि मी तुम्हाला कसा मारू शकेल? अहो लावून तर पहा। मग हनुमानाने हात लावला तर बरोबर पंजा समान मिळाला। हनुमानाला वाटलं, मी तर भक्त आहे रामाचा आणि मी यांना कसं मारलं? राम म्हणाले, मारलं तुम्ही नाही मला, जो माझ्या नावाचं नामस्मरण करत होता त्याच्या पाठीवर तुम्ही थाप टाकली ना, ती मला लागली। तसं मित्रांनो, आपल्याला कितीही काम असलं अरे हो तरी काही वेळ देवासाठी काढायचा। देवाचं लक्ष आपल्याकडं
स्वप्न असते, पण काही माणसांना पत्ते खेळायला वेळ आहे, काही लोकांचा विषय काढून बडबड करायला वेळ आहे, फक्त बिनकामाचं चावडीत बसून गप्पा मारायला वेळ आहे, फक्त त्यांना देवदेव करायला वेळ नाही. तर मित्रांनो, आलो आता जवळजवळ हनुमानाच्या. तर इथं पण आता मागच्या वाऱ्यात हनुमानाचे पत्र पडलेत. तर मित्रांनो, आता आलो बघा आपल्या रानाच्या जवळ. ही वांगे उपटायचे तसेच आहेत अजून. डोकरांनी कसं उकरले बघा, हे बघा. आता हे वांगे पण उपटायचे चालू करायचे आहेत, बाजरीचं आता खळं होईपर्यंत. तर मित्रांनो, आता आलो बघा आपल्या हनुमानाच्या मंदिराजवळ. पण आता इथं पडलेत पत्र. आता हे पत्र काढून आपल्याला इथं साईडला ठेवावं लागतील, कारण वादळात पडलेत. आणि 2 मस्त लोखंडी मिडी आणून ह्याचं निवारण व्यवस्थित करावं लागेल. कारण हे पहा पत्र वादळात उडलेत. मला बी ह्या कामानं वेळ नाही मिळाला. आता हे पत्र व्यवस्थित करतो मित्रांनो. तर मित्रमंडळींनो, आता हे पत्र काढले आपण. इथे एका ठिकाणी ठेवले दगड ठेवून. आता देवपूजा करतो आणि लोखंडी आडू आणतो बघा याला. लोखंडी शिवाय नाही चलत हे.